देहाला पकडतं, कोणी इंद्रियाला पकडतंय आणि त्याला धरून सुख दुःख माहीत राहतं. त्याला काय करायचं? त्या ते हाफ नॉलेज इज डेंजर आहे. काय म्हणायचं? हाफ नॉलेज इज डेंजर. त्याच्याकडं ज्ञान आहे पण डेंजर ज्ञान आहे. तशाच्या शहाण्या माणसानं नादी लागू नये, डेंजर माणसाच्या नादात लागू नये. अर्धवट ज्ञान आहे तुझ्याकडे, काय कामाचं ज्ञान? अशी गोष्ट. म्हणून मी ना सुखी आहे ना मी दुःखी. मी सुखरूप आहे, आनंद रूप आहे. हे आपला मी तिथं राहायला पाहिजे नेहमी आनंदामध्ये. या वरतीकडं नाही, वरच्या कशा आहे हो, देह कसा आहे हो, इंद्रिय कसे घेऊ. काही इकडे अनात्मा आहे. हे एरिया कोणाचा आहे? अनात्माचा. आणि ज्याच्या ध्वजावर हनुमंत नाही त्याचा पराजय असतो. ज्याच्या ध्वजावर हनुमंत नाही त्याचा काय असते? पराजय असतो. मग आपल्या ध्वजावर नेहमी हनुमंत राहायला पाहिजे. जय असते आपला कवाली. आपल्या ध्वजावर काय राहावं? हनुमंत राहावं. म्हणजे विवेक. हनुमंत म्हणजे काय? नेहमी संग हनुमंताची करायची. हनुमंताच्या हातामध्ये गदा आहे, ते आपल्याला धकायला लागू देत नाही. हे मात्र धरून घे, बस रस्ता मोका. बरोबर आहे की नाही गिरजाबाई? तुमच्या ध्वजावर कोण आहे? अर्जुनाच्या ध्वजावर हनुमंतही होता आणि भगवंतही होता. रथावर भगवंत होता आणि रथाला ध्वज होता, त्याच्यावर हनुमंत होता. म्हणून अर्जुनाचा जय. दुर्योधनाच्या रथावर हनुमंतही नव्हता आणि भगवंतही नव्हता. तिथं काय झाला? पराजय. मग आपल्या ध्वजावर नेहमी कोण राहावा? हनुमंत राहावा. म्हणतो तुकाराम महाराजांनी, तुकाराम महाराजाच्या ध्वजावर हनुमंत राहत होता. ते संत जे आहेत ना त्यांच्या ध्वजा हनुमंत आहे. म्हणून पहिली शरणागती तुकाराम महाराजची हनुमंताला आहे. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. आलो रामदूता, आलो रामदूता.
होता की नाही तुकाराम महाराज झेंड्यावर हनुमंत, तर आपल्या झेंड्यावर कोण राहावा? हां, विवेक. विवेकाची संगत धरायची. एक धक्का लागत नाही, धक्का नीट रामापर्यंत पोहोचती करते, म्हणजे सुखापर्यंत पोहोचती करते. कोण? हनुमंत. वरतीचा कोण्याही पदार्थाचा संबंध हो, काही घेणं देणं नाही आपल्याला. आता वरती आपलं स्वरूप नाही आणि ते समोरचा पदार्थही आपलं स्वरूप नाही आणि त्याचा आपला संबंध झालेला, मग गळा काढायला काय? गळा काढायला कारण काय? काही बी कारण नाही, उगाच गळा काढला. गळा हे काय आहे मग? गळा काढणं म्हणजे ऑफ नॉलेज इज डेंजर. हां, ऑफ नॉलेज डेंजर आहे ते. गळा काढणं डेंजर आहे. का तर काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, काहीच झालं नाही, तेव्हा होत बी नाही. असा आपला विश्वास आपल्या ठिकाणी पाहिजे. कमीत कमी आपला विश्वास. आता समोरच्याला बी काही झालं नाही, जसं आत्मा मी आहे तसा तो आत्मा नाही का, पण त्याच्याकडे काय नाही, ज्ञान नाही. आपल्याकडे काय? मग ज्ञान काय करतंय? दुःखातून बाहेर काढते, म्हणून ज्ञानाची भक्ती. सगळे ज्ञानाची भक्ती, ते बी आपल्या ज्ञानाची. आपलं ज्ञान आपल्याला सुखरूप बनवायला आहे का दुसऱ्याचे ज्ञान आहे? जास्तीत जास्त आपल्या ज्ञानावर श्रद्धा, आपला आपल्यावर विश्वास, सगळं आपला आपलंच होता. दुसऱ्याला मध्ये घुसू द्यायचं नाही. दुसऱ्याला घुसू दिलं की तो आधी ज्ञान आता पतोर झालाय पाय. आता दुसरे जेवढे घुसले तेवढ्याला एकेकाला बाहेर काढ, टंगडीला धरायचं, वळीत बाहेर काढून फेकून द्यायचं. दुसऱ्याला घुसू द्यायचं नाही मध्ये. आपला धिंगाणा होते. अलग अलग कर. दुसरं द्वैत म्हणलं की घुसलं समजा लक्षात. द्वैत म्हणलं की धिंगाणा, अद्वैत म्हणलं की आनंद, अद्वैत म्हणलं की आनंद. मयामध्ये घुसायचं काम नाही. तो आपलं कुठेही घुस तिकडे जाऊ, पण मयात घुसायचं. आपला धिंगाणा आपण काय म्हणून करून घ्यायचा? मग आपल्याला काय होणार आहे? कवा? शाबास शाबास शाबास. पाडव्याचं मोठं चांगलं लागलं. आता विश्वासाला पात्र वाटतं बघा. जोपर्यंत विश्वासाला पात्र होत नाही तोपर्यंत आपला धोका आहे, तोपर्यंत धोका आहे. वरतीच्या पलीकडे जायचं. वरती सुखाकार हो का दुःखाकार हो, काही घेणं देणं नाही आपल्याला. वरती काय, वरती कवा असते कवा नसते, काय तिच्यामध्ये लागायचं? आपण सदैव आहे, आपण नित्य आहे का? वरती नित्य आहे, आपण सदैव आहे, नित्य आहे. वरती कवा आहे कवा नाही, तुझं काय आहे? कवा सुखाकार बनायली कवा दुःखाकार बनायली, तो काय म्हणा तू, तुझं काय खरं आहे? मी तुझ्या नादाला कामं लागू? कोणाला म्हणायचं? तू म्हणाव गेचवी आहे. कोण? कवा असते कवा कोणी आकाराची होती, कोणा कवा आकाराची, तो काय खरं आहे म्हणा? मी कशात नादी लागू? तू तर मुरळी आहे, तू मुरळी आहे. मी म्हणून तर महाराज म्हणले इच्छा बी मुरळी आहे आणि वरती बी काय करते? कोणाशी संबंध ठेवते, कोणाशी संबंध ठेवायचे? आता प्रतिकूल वस्तूशी आता संबंध ठेवल्यावर तिला काय लागणार? दुःखाकार वरती होणार. अनुकूलाशी, बरं अनुकूल जे आहे त्याच्याशी संबंध ठेवीत नाही ती. आता आत्म्याशी संबंध ठेवा ना त्यावरती नेहमी. ती कोणा ठेवायची? पदार्थ, पदार्थाशी संबंध ठेवायची.
तर हे वरतीचा धर्म आहे. सुखाकार होणं, दुःखाकार होणं हा धर्म कोणाचा आहे? आपला धर्म नाही. हा वरतीचा धर्म आहे, आपला धर्म नाही. आपण वरतीचा धर्म ते आपला धर्म समजला तर हा अधर्म व्हायला आहे. काय व्हायला आहे? अधर्म व्हायला. आणि अधर्माचं फल असतं नुसतं दुःख, पाप. म्हणून आपल्या आपल्या धर्मानं वागा. अधर्मानं वागताल तर दुःख होणार आहे. काय नवलाची गोष्ट नाही, काय नवल. धर्मानं वागताल मजेत राहताल, अधर्मानं वागताल दुःख होणार. म्हणून स्वधर्म निधनम परधर्म भयावह. परधर्म भयावह स्वधर्म निधनम. स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे मी माझ्या धर्मानं वागलं तर मला कधीच 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 दुःख होणार नाही. कधी भयही नाही वाटणार, कधी चिंताही वाटणार नाही. आणि माझ्या अंगाला पाप पुण्यही चिटकणार नाही. मी संबंध ठेवायलो म्हणून चिटकाय देत का काय? म्हणून तुकाराम महाराज म्हणले, न करी रे संग राई रे निच्च. न करी रे संग राई रे निच्च. हरिपाठामध्ये काय सांगितलं? निज व्रती काढी, निज व्रती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सोडी लपू नको. या वृत्तीलाही धरू नको, मायेलाही धरू नको, इंद्रियालाही धरू नको. हे सगळे दुर्योधनाचा फौजफाटा आहे. कोणाचा? हे सगळे दुर्योधन आहेत. त्या बुद्धीला भ्रष्ट करून टाकणारे लोक ते. बुद्धी भ्रष्ट झाली, दुर्बुद्धी झाली म्हणून यांचा संग धरायचा नाही. चला आपला आपला आनंद कवाय आनंदात आपण लगे. याच्या संघामुळे आपला सत्यानाश झाला. संगती चांगली नाही, संगती चांगली नाही. नुसते संताचे अभंग घेतात. संत संगती, संत संगती हा एक दुर्योधनाच्या संगती. आणि अभंग संत संगतीचा. संगती आहे दुर्योधनाची. कसा मेळ लागावा?
संतांची संगत म्हणजे आत्म्याची संगत, लक्षात घ्या. कुणाची? संतांची संगत म्हणजे आत्म्याची संगत. बस, आत्मा म्हणजे संत आहे, लक्षात घ्या. कोण संत है? आत्मा म्हणजे संत है, आत्मा म्हणजे गुरु है, आत्मा म्हणजे देव है. आणि ते तुझं रूप आहे. तू तुझ्या संगतीमध्ये राहत आहे. कोणाच्या? तू तुझ्या संगतीत राहता. बाकी संगती धरू नको, तुला धोका आहे. तुझं जे माइंड आहे ते एनिमी झालेलं आहे. काय झालंय? एनिमी. माय माइंड इज एनिमी. माझंच मन मला काय झालंय? शत्रू झालेलं आहे. हे लक्षात घ्या. सावधान व्हा, आयुष्य बर्बाद करू नका. सावधान झालं तुमचं काम चांगलं, नाही झालात गेलात. सावधानता आहे. प्रत्येक वेळेला संत सावधान करतात.